बातमी येवल्यातून. येवल्यामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या 6 एकर मक्यावर ट्रॅक्टर फिरवलाय. मक्यावर अळी आणि मर रोगाने हल्ला चढवल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने मक्यावर ट्रॅक्टर फिरवत संताप व्यक्त केला. नाशिकची पहिली सहकारी बँक असलेल्या येवला मर्चंट बँकेमध्ये QR कोडचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी बँकेचे पदाधिकारी उपस्थित असून व्यापाऱ्यांना कोडचं वाटप करण्यात आलं. नाशिकमध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय. तर बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. चालू पावसाळी अधिवेशनामध्ये कांद्याला 500 रुपये अनुदान जाहीर करण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं मागणी केली. नाशिकच्या मनमाडजवळ घाट माथ्यावरील गावांमध्ये रानडुक्कर हरणांच्या कळपाने धुडगूस घातलाय. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या मका, भुईमूग, सोयापीक रात्रीतून रानडुक्कर आणि हरणांचा कळप फस्त करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते. नाशिकमध्ये पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीतील CCTV फुटेजच्या आधारे तपास करत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून चोरीच्या 3 लाखांच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.